पाटेश्वर एक शोध निबंध. पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. प्रकरण परिशिष्टे. परिशिष्ट 1. पाटेश्वर ठिकाणाचा विचार करताना त्यावरील लेण्यांचा विचार प्रामुख्याने करायला हवा. कारण इथे असणाऱ्या मूर्तींबरोबरीने किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे लेणी समूह आहेत. सांगायचा हेतू असा की इथे कोणत्या क्रमाने लेणी घडवली गेली हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता तो विचार इथे करू. कारण मनोगतात मी म्हटलेलेच आहे की मला आकलन झालेली माहिती दिलेली आहे. या ठिकाणी अधिक निरीक्षणात्मक पाहणी केल्यानंतर काही अन्य गोष्टी मला समजल्या. शिवाय माझे असे अजिबात म्हणणे नाही की प्रस्तुत पुस्तकात मी दिलेली माहिती संपूर्णपणे सत्याप्रत नेते. मी इथे प्रत्यक्ष निरीक्षणे व आधार ग्रंथांचा वापर करूनच हे दिलेले आहे. आणखीन कोणी साधार या ठिकाणांची माहिती दिल्यास त्याचे माझ्याकडून स्वागतच असेल. हे तीनही लेणी समूह पाहता तिसरा लेणी समूह पहिल्यांदा घडविला गेला असावा असा माझा अंदाज आहे. तरी दुसरा लेणी समूह महत्त्वाचा आहे. कारण वटेश्वराच्या मंदिराजवळ काही अर्धवट खोदून सोडून दिलेले लेणीचे भाग दिसतात. आता त्याला आडोशाचे रूप आले असले तरी पूर्वी येथे लेणी घडवावी असा प्रयत्न झाला आहे. कारण दुसऱ्या लेणी समूहातील तिसरी व चौथी लेणी अशीच आहे हे उघडपणे दिसते. दुसऱ्या लेणी समूहाच्या छताचे बांधकाम घडीव दगडांनी अगदी वरपासून केलेले आहे. त्याला पुढच्या बाजूस लेण्यांच्या उभ्या भिंतीलगतच बांधकाम केले गेले आहे. सद्य स्थितीत येथे 4 लेण्या असल्या तरी पूर्वी त्या 3च होत्या असे दिसते. तरी आत्ता ज्या लेण्या आहेत तोच त्यांचा क्रम घेऊ. दुसऱ्या व तिसऱ्या लेणी समूहाचा पाटेश्वर मंदिराशी त्याचा कसा संबंध जुळतो का ते पाहू. 1. पाटेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यात शिवलिंगामागे ध्यानस्थ पार्वती अथवा शिवाची मूर्ती असावयास हवी. शैवगमात तशीच असते. पण इथे सरस्वतीचीच मूर्ती आहे. जर इथे मूर्तीची स्थापना करावयाची होती तर मंदिर प्रकारातील अष्टादशभुजा महालक्ष्मी हिची स्थापना करणे जास्त योग्य होते. पण तसे केलेले नाही. अष्टादशभुजा महालक्ष्मी हिचे स्वतंत्र मंदिर बांधले गेले. असे का केले गेले? वास्तविक या सगळ्या मूर्ती चल रूपातील आहेत. 2. या तीनही लेणी समूहामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या लेणी समूहात लेणीच्या भिंतीवरच फक्त शिल्पे घडविलेले आहेत आणि ती शिवाशी निगडीत आहेत. त्यामुळे या हिंदूच्या शैव लेण्या आहेत हे निश्चित होते. यातील दुसऱ्या लेणी समूहातील याच पुस्तकात नमूद केलेले शेषशायी व त्यामागे असणारे शिवलिंग हे शिल्प पहिल्यांदाच उजेडात येत आहे आणि ते लेणीच्या समोरील भिंतीवर चौथऱ्यालगत आहे. म्हणजे इथे त्याला मुख्य स्थान दिलेले आहे. कारण अन्य शिल्प लेणीच्या बाजूच्या भिंतीवर आणि तुलनात्मक लहान कोरलेली आहेत. दुसऱ्या लेणी समूहासमोर भग्नावस्थेत एक नंदी आहे. त्याच्याच जवळ एक स्तंभाचा भाग पडला आहे. हा स्तंभ परळी, जिल्हा सातारा येथील शिवमंदिरासमोरील स्तंभाशी साधर्म्य दाखवतो. हे वर मी नमूद केलेले आहेच. त्यामुळे या गोष्टीला आणखीन दुजोरा मिळतो
की 13व्या शतकाच्या मध्यापर्यंत या ठिकाणी लेणीचे खोदकाम, कोरीव काम चालू होते. या लेणी समूहासमोर अग्निवृक्षाचे मंदिर आहे. 4. या लेणी समूहासमोर अग्निवृक्षाचे मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकाच्या सुमारासचे असावे व नंतरच्या काळात त्याच्या शिखराची पुनर्बांधणी झाली असावी. मंदिर दुसऱ्या लेणीच्या अगदी समोर असून सुद्धा अग्निवृक्षाचे मुख उत्तरेला आहे. म्हणजे लेणीतील भव्य शिवलिंगाकडे पाठ करून याचाच अर्थ लेणीतील लिंग नंतर स्थापन केलेले आहे व त्याच्यासमोर एक नंदी आणून बसविला गेलेला आहे, जो बाहेर आहे. 5. बौद्ध लेण्यांमध्ये जसे मोठे मंडप असतात तसा मंडप दुसऱ्या व तिसऱ्या लेणी समूहात उत्तराभिमुख लेणीचा आहे. ही लेणी हिंदू शैव असली तरी दुसऱ्या लेणीतील दुसऱ्या क्रमांकाची लेणी वगळता इथे उच्च पीठ दिसत नाही. शिवाय तिसऱ्या लेणी समूहात मधल्या भागात चतुर्मुख लिंग ज्यावर ठेवलेले आहे ते पीठ व्यवस्थित समजते. असे पीठ पूर्वी अध्ययन शिकविणारे गुरुजन वापरीत असत व आजही प्रवचनकार तसेच पण लाकडाचे पीठ वापरताना दिसतात. त्यामुळे हे पूर्वी वेद अध्यापन शिकविणारे केंद्र होते असे वाटते आणि सरस्वतीची मूर्ती हे त्याचेच प्रतीक आहे. पाटेश्वर मंदिर समूहातील अष्टादश भुजा महालक्ष्मी, सरस्वती व गणेशानी ही 3 शिल्पे समकालीन आहेत. पण गणेशानीचे शिल्प अत्यंत स्थूल प्रकाराने घडविलेले आहे. बाकीची दुर्गा, शिवगण, ब्रह्मा ही शिल्पे अलीकडच्या काळातील आहेत. आता थोडा वरील बाबींचा विचार करू. वरती नमूद केल्याप्रमाणे अष्टदश भुजा महालक्ष्मी, गणेशानी आणि सरस्वती या मूर्ती समकालीन आहेत. यांची तिसऱ्या लेणी समूहात स्थापना केली असावी असे मला वाटते. कारण पाटेश्वर हे मंदिर बांधणारी स्थपती हा मंदिर बांधणीत विशारद व मूर्तींची माहिती जाणणारा होता. त्याने विश्वेश्वर तळे खोदून त्यातील पाषाण मंदिर बांधणीसाठी वापरला व त्यातून इथली काही शिवलिंगे व मूर्तीही घडवून घेतल्या. शिवाय त्याने मंदिर बांधून झाल्यानंतर या मंदिरामध्ये जाणीवपूर्वक पूर्व मंदिरात सरस्वती, बाहेर बाजूल अष्टादश भुजा महालक्ष्मी व ब्रह्माची स्थापना केली. त्यास ठाऊक होते की गणेशानीची स्वतंत्र मंदिरे उभारत नाहीत. त्यामुळे त्याने गणेशानीस मंदिर मंडपात उजव्या बाजूच्या कोनाड्यात स्थान दिले व महालक्ष्मीस मंदिर आवारात पण डाव्या बाजूस स्थान दिले. त्यामुळे असे म्हणण्यास जागा आहे की या मूर्ती पहिल्यांदा जिथे स्थानापन्न होत्या तिथेही यांचा हाच क्रम होता. हा क्रम पन्हाळे काजी येथील शिल्पाशी साधर्म्य दाखविणारा आहे. इथल्या स्थपतीने वरील सर्व गोष्टीचा विचार करूनच आणि पूर्वी इथे वेदाध्ययन केंद्र होते असे मानून अशी रचना केली असावी. सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळे तिला मंदिर गाभाऱ्यात स्थान मिळाले. इतके सगळे ज्ञात असलेल्या त्या स्थपतीचे नाव दुर्दैवाने कुठेही सापडत नाही. हा कुणी धनिक होता की साधू प्रवृत्तीचा हे आत्ता तरी सांगणे अवघड आहे. पण ज्याच्याकडून त्याने हे करवून घेतले ते पाहता त्याला पूर्वीच्या पद्धती व ग्रंथाचे आकलन होते हे सिद्ध होते. त्याशिवाय त्याने इतक्या विचारपूर्वक इथे हे सौंदर्य घडविले नसते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की मग आत्ताच्या मूर्ती इथे का आणून ठेवल्या गेल्या? त्यावर असे म्हणता येते की आत्ताच्या या मूर्ती इथल्या सगळ्यात सुंदर आणि सुस्थितीत असलेल्या मूर्ती आहेत. त्याकडे लक्ष न दिल्यास
त्या चोरीला जाणे अगर भंग पावण्याची भीती निश्चित आहे, त्यापेक्षा त्यांची पुनर्स्थापना केल्यास योग्य ठरेल. अशा प्रकारचे एक उदाहरण सांगली जिल्ह्यातील कोळदुर्ग या किल्ल्याचे देता येईल. या किल्ल्याजवळ रस्त्यालगत बऱ्याच अशा भग्न झालेल्या मूर्ती पडलेल्या दिसतात. त्यातील काही अगदी शेतबांधाच्या दगडांच्या राशीत गेलेल्या आहेत. त्यातील काही मूर्तींची पळशी गावामध्ये मंदिराजवळ स्थापना केली गेली आहे. पंढरपूर नजीक एका गावामध्येही असा प्रकार पाहायला मिळतो. तोच प्रकार इथे घडू नये अशी इच्छा असल्यामुळे हे घडले असल्यास चुकीचे ठरू नये. परिशिष्ट 2. हे पुस्तक पूर्ण करीत असताना काही अन्य लेखकांनी पाटेश्वरवर केलेले लेखन पाहण्यात आले. ते प्रस्तुत लिंगाशी किंवा शिल्पाशी ताडून पाहिले असता त्यामध्ये काहीतरी गल्लत असल्याचे जाणवले. या पुस्तकात त्या ठिकाणी मी दाखविलेले आहेच, पण तरी काही गोष्टी अशा राहिल्या आहेत की त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रस्तुत विषयाशी अनुसरून मी पाटेश्वर नामकरण या प्रकरणात पाटेश्वराचे नाव पाठेश्वर नसल्याचे दाखवून दिलेले आहे. तरी अजून काही कथाभाग असा शिल्लक आहे की ज्यामुळे पाठेश्वर या नामकरणाला पुष्टी प्राप्त होत नाही. काही लेखकांनी सातारा जिल्ह्यातील गावांची नावे काही कथांशी जोडून एक विद्यापीठ नव्हे निर्मितीचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा संदर्भ केदार विजय या ग्रंथाशी जोडून दिलेला आहे. त्यातील गावांचा काही भाग इथे देत आहे. त्यामध्ये काही गावांची नावे चुकीची दिलेली आहेत ती पाहू. काही ठिकाणी श्री यालय या गावाचा उल्लेख आहे आणि ज्याचा अर्थ शिराळे 32 शिराळा म्हणजे 32 शिराळा कंसात 32 शिराळा असा दिलेला आहे. दुसरे ठिकाण म्हणजे पराशर ऋषी स्थान म्हणजे पारगाव कोडोली जिल्हा कोल्हापूर असा संदर्भ दिलेला आहे. तिसरे ठिकाण म्हणजे पाटेश्वरवरील कार्तिकेयाच्या मंदिरामागील मोकळ्या जागेस मसाई पठार नाव दिलेले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील म्हसवड, औंध, शिखर शिंगणापूर, पाल, खंडोबाची, ताथवडा, सालपे या गावांचा संदर्भ देऊन पाठेश्वर असे नामकरण केलेले आहे. त्यामुळे याचे विवेचन करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये इतरत्र नमूद केल्याप्रमाणे केदार विजय हा ग्रंथ केदारनाथाची स्तुती करणारा ग्रंथ आहे हे दिलेलेच आहे. त्यामुळे त्यात इतर देवतांना दुय्यम लेखलेले असणार हे उघड आहे. या ग्रंथाचा काळ 17वे शतक समजला जातो. शिवाय इतर अनेक देवस्थानांप्रमाणे उपरोल्लेखित ठिकाणाचे पुराण असणार असे मानावयासही काही हरकत नाही. अशांना स्थलपुराण म्हणतात. पण गावांची नावे जर चुकीची दिली गेली तर अर्थाचा अनर्थ होण्यास वेळ लागणार नाही. वरती श्री यालय म्हणजे शिराळे अथवा शिराळा असा अर्थ दिलेला आहे, पण श्री यालय हे शिरवळ जिल्हा सातारा याचे प्राचीन नाव आहे. काही जुन्या कागदपत्रांमध्ये शिरवळचा उल्लेख श्रीचे आलय, शिलालेखात शिरवळचा 9व्या शतकात उल्लेख आहे. शिरवळ म्हणजे श्रीपल्ली, श्रीवलय त्याचे संस्कृतीकरण म्हणजे श्रीचे आलय असा येतो. त्याचे कारण म्हणजे या गावाची अधिष्ठात्री देवता अंबाबाई आहे. 12व्या शतकाच्या सुमारास गुंजवटे नावाच्या शेतकऱ्याला शेत नांगरताना या देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती मिळाली व या श्रीमूर्तीमुळेच याला श्रीचे आलय, श्री यालय हे नाव मिळाले. आजचे शिरवळ हे त्याचे अपभ्रंशित नाव आहे.
नवमीच्या दिवशी तुळजापूरला या देवीच्या काठीचे प्रस्थान असते आणि 8च दिवसात पायी प्रवास करत ही तुळजापूरला पोहोचते. अवघ्या 8 दिवसात ऐन उन्हात काठी खांद्यावर घेऊन हा प्रवास चालतो. स्थानिकांच्याकडे विचारणा केल्यास ते वरील कथा अभिमानाने सांगतात. दुसरा संदर्भ आहे पराशरांचा. जुन्या कागदपत्रांमधून पन्हाळगडाची जी नावे सापडतात त्यात ब्रह्मगिरी, पराशराश्रम, पद्मनाल, पर्णालगड अशी नावे आढळतात. याच पन्हाळगडावर पराशर तीर्थ व पराशर गुंफा अथवा गुहा देखील आहेत. त्याच्यात पराशराचा पारगाव कोडोलीशी कोणताही संबंध आढळत नाही. तिसरा संदर्भ आहे मसाई पठाराचा. हे मसाई पठार पन्हाळगड ते विशाळगड पायी प्रवास करणाऱ्यांच्या परिचयाचे आहे. पन्हाळगडापासून अवघ्या 6 किलोमीटरवर हे पठार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात पन्हाळगडावरून सुटेवेळी याचा उल्लेख आलेला आहे. या पठाराच्या एका बाजूला पांडवदरा लेणी नावाच्या लेणी देखील आहेत. चौथा संदर्भ तथावडा, म्हसवड व खरसुंडी या गावांशी निगडीत आहे. ही तीनही ठिकाणे प्रामुख्याने पशुपालन करणारी आहेत. पशुपालनावर प्रभुत्व गाजविणाऱ्या नवनाथांमधील रेवणसिद्ध यांचे हलसिद्धाप्पा हे नाव गोपजन संबंध दाखविणारे आहे. काही गावांमध्ये याच्या गळ्यात उत्सवाच्या दिवशी लिंग घालतात. हा त्यांच्या शैवत्वाचा पुरावा तिथे अजूनही पाहायला मिळतो. या हालसिद्धाप्पाबरोबरच जावळी सिद्ध, म्हसवड सिद्ध हे भैरव स्वरूप पावलेले आहेत. एका अर्थाने हे पशुपालन करणारे आहेत, पण म्हणून खरसुंडी सिद्ध व म्हसवड सिद्ध एकच होत नाहीत. तसाच संदर्भ तथावडा ठिकाणाचा आहे. या गावाच्या मागे संतोषगड नावाचा किल्ला आहे. त्याच्या गावाकडील बाजूला वाल्मिकी गुंफा नावाने काही लेण्या आहेत. फलटण महात्म्यामध्ये तथावडा, धवळगिरी व बाणगंगा नदी याचा संबंध दाखवून त्याचे धागेदोरे रामायणातील उत्तरकांडाशी जुळविलेले आहेत. परंतु आपल्याला केवळ तथावडा गावाशी संबंध पाहावयाचा असल्याने आवश्यक माहिती घेऊ. तथावडा नामाच्या व्युत्पत्तीतून तात अधिक वाडा, तातोबा म्हणजे वाल्मिकी ऋषी यांच्याशी निगडीत केलेले याचा ताडकासुराशी कोणताच संबंध येत नाही. त्यामुळे इतर गावांचा संबंध पाटेश्वराशी जुळवता येत नाही व कार्तिकेयाच्या मंदिरामागील पठारास तरी मसाई पठार म्हणता येत नाही. त्यामुळे नंदिकेश्वर लिंगास उल्लेखून पाठेश्वर हे नामकरण होऊ शकत नाही. परिशिष्ट 3 नाथ संप्रदायाच्या लोकांनी कधीही लेणी खोदलेल्या नाहीत असे काहींचे मत आहे. पण पन्हाळे काजी येथे 29 क्रमांकाची लेणी नाथ संप्रदायांनी घडविलेली असल्याचा उल्लेख म.न. देशपांडे यांनी पुसटसा केलेला आहे. अर्थात नाथांना बौद्ध व इतर धर्मीयांच्या लेणी उपलब्ध असल्यामुळे ते फार लेणी घडविण्याच्या भानगडीत पडले नसतील, हे मान्य करावयास हवे. महाराष्ट्रात पन्हाळे काजी येथे
नाथांच्या लेण्या असल्याचे लिहिले गेले आहे. पण तरी नाथ संप्रदायाच्या लेणी म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडतो. नाथ संप्रदायांच्या म्हणजे या संप्रदायाचे लोक भ्रमंती करीत असताना एखाद्या अनगढ ठिकाणी मुक्काम करीत. तेथेच त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले व आपल्या देवतांना त्या ठिकाणी स्थानापन्न केले. अशा लेणी त्यांनी घडविल्या नसल्या तरी त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. अशा फार कमी लेण्या आहेत की ज्या नाथांच्या समजल्या जातात. तूर्तास पाटेश्वर येथील 3ऱ्या लेणी समूहाचा आणि पन्हाळे काजी येथील 29 क्रमांकाच्या लेणीच्या संबंधी संदर्भ जुळविताना साम्य आढळणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. 1. पन्हाळे काजी येथील 29 क्रमांकाचा लेणीसमूह हा सुटा व एकटाच जमिनीखाली खोदलेला आहे. याला पाहण्यासाठी वरून खाली उतरावे लागते, अन्यथा शेताच्या कडेने सरळ चालत जावे लागते. याच्या एका बाजूला 3 लेण्यांचा संच व डाव्या उजव्या बाजूस एक लेणे आहे. पाटेश्वर येथील लेणीसमूह ही तसाच खोदलेला आहे. यातील पश्चिमाभिमुख लेणी अथवा सद्यस्थितीतील खोली अलीकडच्या काळात नव्याने बांधलेली आहे. तरी पूर्वी तिथे लेणी असावी, अन्यथा त्याचे बांधकाम का केले गेले हा प्रश्न उपस्थित होतो. यालाही वरून व समोरून बाजूने चालत जावे लागते. पन्हाळे काजी येथेही काही लेणी वज्रयान व महायान पंथीयांची आहेत. पाटेश्वर येथे 3रा लेणीसमूह हा महायान पंथीयाचा होता व तसे त्याचे बांधकाम केलेले दिसते. याच्या उत्तराभिमुख लेणीला सध्याच्या भिंतीलगत जुन्या काळातील द्वारालगत असलेले स्तंभ दिसतात. शिवाय लेणीमध्ये जी देवकोष्ठे आहेत त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी पूर्वी इथे इतर मूर्ती असलेल्याच्या खुणा आहेत. अशी शिल्पे अगाशिव लेणीमध्ये आहेत, पण खूपच चांगल्या अवस्थेत. ही मात्र पूर्णतः जीर्ण झालेली आहेत. 3. पन्हाळे काजी येथील लेण्याच्या द्वारावर गंगा यमुना यांचे शिल्प आहे. पाटेश्वर येथील लेणीच्या बाहेरील बाजूस पण 2 स्त्री शिल्पे आहेत. इथे त्यांच्या बरोबरीने पुरुष द्वारपाल आहेत इतकेच. 4. पन्हाळे काजी येथे लेणीला असलेली वातायने जशी आहेत तशीच किंबहुना तेवढ्याच अंतरावर पाटेश्वर येथील वातायने आहेत. 5. पन्हाळे काजी येथे लेणीच्या बाजूस हनुमान, भैरवी, सवत्स, कामधेनू, गणपती, वैष्णवी आणि सरस्वती यांची शिल्पे आहेत. इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. अशा प्रकारची पाषाण शिल्पे घडविण्यासाठी योग्य नाहीत, कारण इथला दगड अत्यंत ठिसूळ आहे. त्याचे हाताने देखील तुकडे पडतात. त्यामुळे अशा दगडावर एकसंध शिल्पे कोरणे अशक्य आहे. पण तरी इथे सुट्या दगडात बरीच शिल्पे घडविलेली आहेत. उपरोल्लेखित शिल्पे पाटेश्वर मंदिर समूहात आणि लेण्याच्या आवारात ठेवलेली आहेत. आता त्यांचा क्रम पाहू. हनुमानाची मूर्ती 2ऱ्या लेणी समूहासमोर अग्निवृष मंदिराच्या पश्चिमाभिमुख कोनाड्यात ठेवलेली आहे. ही चल आहे. मूर्ती जीर्ण झाली असून बरीच खराब झालेली आहे. हनुमान उड्डाणाच्या पावित्र्यात आहे. असाच हनुमान पन्हाळे काजीला आहे. 2. पन्हाळे काजी येथे हनुमानाच्या जवळच भैरवीची शिल्प आहे. पाटेश्वर येथे चामुंडेचे शिल्प आहे आणि तेही हनुमान मूर्तीच्या भागात 2ऱ्या लेणी समूहाजवळच. 3. पन्हाळे काजी येथे सवत्स कामधेनूचे सुटे शिल्प आहे. यात वासरास गाय जिभेने चाटत असलेले दाखविलेले आहे. हे शिल्प लेणीच्या बाहेरील बाजूस व चल रूपात आहे. पाटेश्वर येथे सवत्स कामधेनूचे पण थोडे निराळे शिल्प लेणीच्या बाहेरील बाजूसच आहे
येथील शिल्पातही वासरू दूध पीत नसून गायीखाली चालत आहे आणि त्यांची संख्या ही 4 आहे. 4. पन्हाळे काजी येथे वैष्णवी, गणेश आणि सरस्वती यांचे शिल्प एकसंध दगडात घडविलेले आहे. याचा आशय असा होतो की सरस्वती व वैष्णवी या गणेशाच्या दासी देवता आहेत. पाटेश्वर येथे गणेशानी, सरस्वती आणि महालक्ष्मी यांची नितांत सुंदर शिल्पे आहेत आणि तीनही शिल्पे पाटेश्वर मंदिर समूहात असून चलरूपात आहेत. 5. नाथ संप्रदायामध्ये शिव ही प्रधान उपास्य देवता आहे, परंतु शक्ती, कापालिक अशा सांप्रदायिकांचा नाथ संप्रदायात प्रवेश झाल्यामुळे शक्ती म्हणजे काली, महालक्ष्मी, दुर्गा या देवता उपास्य बनल्या आणि शक्तीविना शिव शव आहे. या सिद्धांतामुळे शक्त्युपासना खूपच मान्यता पावली. त्याचा प्रत्यय या दोन्ही ठिकाणी वैष्णवी आणि महालक्ष्मीची शिल्पे पाहताना येतो. पाटेश्वर येथे आणि पन्हाळे काजी येथे लेणीतील पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी पाट काढलेले आहेत. त्यांची जागा आणि अंतरही सारखेच आहे. पाटेश्वर येथे त्याच्यावर नंतरच्या काळात मोठे दगड घालून त्यास जमिनीखालून वाट दिलेली आहे. 7. पन्हाळे काजी येथे लेणीच्या बाहेर ठराविक अंतरावर खड्डे खोदलेले आहेत. यांच्यामध्ये लाकडी खांब उभारून मंडप बांधलेला असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. पाटेश्वर येथेही असेच खड्डे आहेत. त्यातील काही चुन्याच्या व दगडाच्या संमिश्र गिलाव्याने मिश्रण केलेले आहेत, तर काही पाटावरील दगडे बसविताना मोडलेले आहेत, पण त्याचे अस्तित्व दिसते. पन्हाळे काजी येथे लेणीच्या मध्यभागी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. पाटेश्वर येथेही ती तशीच, पण सहस्त्रलिंग असलेल्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. पन्हाळे काजीच्या लेणीमध्ये 85 पट्ट आहेत, ज्यामध्ये गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, आदिनाथ, गिरिजा व त्रिपुर सुंदरी यांची शिल्पे आहेत. पाटेश्वर येथे पूर्वाभिमुख लेणीमध्ये उजवीकडील भिंतीवर एकाखाली एक अशी मत्स्य, नंदी व स्त्री नाग शिल्पे लेणीच्याच भिंतीवर कोरलेली आहेत. या माशाचा आकार सामान्य माशापेक्षा वेगळा आहे. मच्छिंद्रनाथांच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते की शिव पार्वतीस ज्ञान सांगत असताना पाण्यातील मत्स्यरूपी मच्छिंद्रनाथांनी ते ऐकले व ते ज्ञानी बनले व त्यामुळेच त्यांना मत्स्येंद्र म्हटले गेले. त्यांचे उपमा प्रतीक म्हणून हे कोरले असावे असे वाटते. 10. गोरखनाथ या नावामध्येच गो हा गायवाचक शब्द येतो. पाटेश्वर येथील मठात इथल्या गोधनाविषयी चौकशी केल्यास ते फार पूर्वीपासून येथे असल्याचे सांगतात. शिवाय इथे नंदीचे, गायीचे शिल्प आहेच. नंदीचे अथवा गायीचे शिल्प आहेच. आता प्रश्न उरतो तो पाटेश्वरमधील या लेणीतील लिंगपट व पन्हाळे काजी येथील पटांचा. पन्हाळे काजी येथे 85 पट आहेत, तर पाटेश्वर येथे 1008 लिंग असलेले 3 पट आहेत, ज्यावर पार्वती, विष्णू व सूर्य यांची शिल्पे आहेत. शिवाय स्तंभावर पट कोरलेले आहेतच. पन्हाळे काजीचे पट नाथांवर प्रकाश टाकणारे आहेत, तर पाटेश्वर येथील पट शिवतत्वावर. येथील स्तंभांच्या पटांवर कुंडलिनीच्या दोन्हीही अवस्था कोरलेल्या आहेत. पाटेश्वर येथील तिसरा लेणी समूह उत्तर काळात पुन्हा घडीव दगडांनी बांधलेला आहे. त्यामध्ये चुना व खडी यांचा वापर केलेला दिसतो, पण हे बांधत असताना
त्यांनी याचा मूळ साचा काही प्रमाणात न बदलता हे बांधकाम केले असावे असे वाटते. हे बांधकाम करीत असताना आवश्यक दगड व त्यांची उपलब्धी ही याच ठिकाणी असलेल्या दगडातून केली गेलेली आहे. काळानुरूप या दगडामध्ये झालेला बदल येथील शिल्पात आढळून येतो. त्यामुळे ही लेणी नाथसंप्रदायांच्या ताब्यात काही काळ होती असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अन्यथा इथल्या विविध उपास्य देवता वेगवेगळ्या पाषाणावर घडवून इथे एकत्रित ठेवण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न पडतोच. पाटेश्वर एक शोध निबंध. लेखक आदित्य फडके. हे पुस्तक या ठिकाणी समाप्त होत आहे.